जय गजानन जय तु संस्कृत नीवी बंधोच्छ्वसित शिथिलम यत्र बिंबाधराणां क्षौमं रागात अनिभृत करश्वाक्षिपत्सु प्रियेषु अर्चिस्तुंगान अभिमुखमपि प्राप्य रत्न प्रदीपान रीमूढानां भवति विफल प्रेरणा चूर्ण मुष्टी। महाकवी कालिदास त्या अलकानगरीमध्ये सुरू असलेल्या अद्वितीय अशा प्रकारच्या शृंगाराचं वर्णन करत आहेत, प्रेमलीलांचं वर्णन करत आहेत. आपण पाहिलं अलकानगरी सकल सुखांची एकत्रित उपलब्धी अशा पद्धतीची नगरी आहे. त्या नगरीमध्ये असणाऱ्या अफाट महालांचं वर्णन आपण सुरुवातीला पाहिलं. त्या महालांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर गोष्टी ज्या मेघासारख्या आहेत याचं वर्णन पहिल्या श्लोकात आपण पाहिलं. त्यानंतर त्या अलकानगरीमध्ये एकाच वेळी 6 ऋतूतील सगळीच फुलं उपलब्ध आहेत, कारण शृंगाराचा आरंभच पुष्पांपासून फुलण्यापासून होतो. जे प्रफुल्लित असतात, जे फुललेले असतात, जे आतून उमललेले असतात त्यांनाच प्रेम नावाची गोष्ट शक्य आहे. म्हणून पहिला विचार स्वाभाविक पुष्पांचा आला, त्यातल्या सुगंधी जीवनाचा आला, त्यातल्या प्रफुल्लिततेचा आला, टवटवीतपणाचा आला आणि म्हणून सगळ्या फुलांचा वर्णनापासून आपल्याला वर्णनाचा विचार सुरू झालेला पाहायला मिळतो. 6 फुलांचा विचार आपल्या समोर आला. सगळ्याच ऋतूंमध्ये आनंद देणाऱ्या सगळ्याच पशुपक्ष्यांच्या ज्या लीला आहेत त्या लीलांचंही वर्णन केलं. याचा अर्थ तिथले पशुपक्षी सुद्धा आनंदात आहेत हे आपल्या समोर वर्णन त्यांनी पहिल्यांदा वापरलं. फुलं आनंदात आहेत याचा अर्थ वनस्पती आनंदात आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये आनंदाचा विचार पशुपक्ष्यांचा केला. मग तिसरा मनुष्य, कारण 3 प्रकारचे जीव आहेत सृष्टीमध्ये आणि हे तिन्ही प्रकारचे जीव एकमेकांना पर्यायी अशा पद्धतीने आनंदाचे कारण आहेत, साधनं आहेत, असायला पाहिजेत हा भाव त्यातला आहे. म्हणजे आजूबाजूचा सगळा प्रदेश जर वृक्ष असेल तर तुम्हाला आनंद नाही मिळू शकत. आजूबाजूला सगळे विचित्र घाणेरडेच प्राणी बसलेले असतील तर तुम्ही आनंदी कसे असाल. हा जो भाव आहे तोही त्यातला महत्वाचा आहे. म्हणून सगळ्या फुललेल्या वृक्षांचा विचार केला, न हलणाऱ्या सजीवांचा, मग हलणाऱ्या सजीवांचा विचार केला, मग अगदी भुंग्यापासून मोरापर्यंत म्हणजे कुरूपातल्या कुरूप जीवापासून सौंदर्यपूर्ण अशा प्रकारच्या जीवापर्यंतचा विचार आपल्या समोर महाकवींनी ठेवला. मनुष्यांचा विचार त्याच्या पुढे येतो. त्या मनुष्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने प्रेमलीला त्यांच्या गच्चीवर चालतायत त्याचं वर्णन आपल्या समोर केलं आणि मग तिथल्या सुंदरी किती अद्वितीय आहेत याचंही वर्णन आपल्या समोर केलं. त्या इतक्या नाजूक आहेत की तिथला ऊन सुद्धा त्यांना सहन होत नाही, म्हणून तिथल्या उन्हाचा ताप सहन दूर करण्यासाठी मंदार वृक्षाच्या तळाशी सोन्याच्या वाळूमध्ये रत्न लपवण्याचा खेळ खेळणाऱ्या आणि देवतांनी यांची प्रार्थना करावी, देवतांनी यांची अभिलाषा बाळगावी अशा पद्धतीच्या अलौकिक रूप सुंदरींचं वर्णन आपल्या समोर केलं. आता मला सांगा, इतकं सगळं जेव्हा असेल, दुसरी गोष्ट सांगितली होती कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, कोणत्याही प्रकारची व्याधी नाही, पीडा नाही आणि वित्तेशानाम न च खलु वयः यौवनात अन्य असती. हे फार महत्वाचं वर्णन आपण पाहिलं होतं की तिथे त्यांना यौवनाशिवाय दुसरं वय नाही. आता एवढ्या सगळ्या गोष्टी जिथे जुळून आलेल्या असतील तिथे प्रेमलीलांशिवाय दुसरं चालणार काय, हा भाव आपल्याला व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून त्या प्रेमलीलांचं वर्णन आपल्या समोर आलं तर ते नैसर्गिक आहे, त्या स्वाभाविक अवस्थेचं वर्णन आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं. किंवा अशा प्रकारचे श्लोक जेव्हा येतात का हेच काम आहेत का लोकांना असं म्हणायचं कारण नाही. त्याचं कारण एवढेच कामं उरलेले आहेत हे पहिल्यांदा सगळं मांडून झालेलं आहे व्यवस्थित आणि मग या पद्धतीचा श्लोक आपल्या समोर येतो. त्यातला सौंदर्य, त्यातला शृंगार आपल्याला समजून घेता येतो. एक एक शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करू. नीवी बंधोच्छ्वसित शिथिलम. नीवी बंध याचा अर्थ वस्त्राला मारलेली जी गाठ ती उच्छ्वसित ढिली केलेली आहे, मोकळी केलेली आहे आणि त्याच्यामुळे शिथिलम, शिथिल म्हणजे ढिलं झालेलं आहे. गाठ बांधलेली जेव्हा वस्त्राला असते तेव्हा ते वस्त्र करकचून बांधलेलं आहे. आता ते गाठ ढिली केली, स्वाभाविक वस्त्र सुद्धा ढिलं झालेलं आहे, सैल झालेलं आहे. का? कारण त्या काळामध्ये शिवलेले कपडे वापरण्याची पद्धतच नव्हती.
वस्त्र वापरायचं म्हटल्यानंतर त्याला गाठच मारायची आणि अनेकदा सुद्धा गाठ मारण्याच्या ऐवजी एका बाजूने नुसते पिळे द्यायचे आणि मग फार फार तर ते निघू नये म्हणून त्यात काही गोष्टी अडकवायच्या, त्याला निविबंध खत्र म्हणत होते. असे जे निविबंध आहेत ते ढिले झालेले आहेत. प्रियकराच्या प्रेयसीच्या जवळचा विषय आहे तिथे, त्यामुळे त्यांनी त्या आखडलेल्या अवस्थेमध्ये नको म्हणून थोडेसे कपड्यांच्या गाठी ढिल्या केल्या आहेत. त्यांनी कपडे ढिले झालेले आहेत. ते जे वसन त्यांचे शिथिल झालेले, कोणाचे? बिंबाधराणाम. मोठा सुंदर शब्द वापरलाय महाकवी कालिदासांनी, बिंबाधर. बिंब शब्द आपल्याकडे गुंजेसाठी वापरला जातो किंवा पिकलेल्या तोंडल्यासाठी वापरला जातो. तोंडलं नावाची भाजी जी आपल्याला माहिती आहे ती जर पूर्ण पिकलेली असेल अशी अवस्था तिची लक्षात घ्या. किंवा गुंज नावाचं वनस्पती आपल्याला पाहायला मिळते. या गुंजेची जी फळं असतात हे दोन्ही फळं, पिकलेलं तोंडलं किंवा गुंज, हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचा एक लाल रंग त्याच्यावर येतो. पूर्ण लाल सुद्धा नसतो, भडक लाल नाहीये. त्या लाल मध्ये काही थोडासा केशरी, थोडासा पिवळट प्रकार असा मिसळलेला अत्यंत सुंदर अशा प्रकारचा आकर्षक रंग आहे. नुसता रंग आकर्षक नाही, ते पिकलेलं तोंडलं एकदम टप्पोर झालेलं असतं, मजबूत, आतून भरलेलं, असं भारदस्त असलेलं, रसपूर्ण असलेलं आणि लाल रंगाचं असलेलं असे जिचे ओठ आहेत म्हणून तिला बिंबाधरा म्हणतात. त्यातल्या आधर शब्दाचा वापर केलेला आहे. खालचा ओठ. तुम्ही म्हणा वरच्या ओठाचं काय? वरच्या ओठाचं वर्णनच संस्कृत साहित्यामध्ये सापडणार नाही फारसं. त्याचं कारण आहे की वरचा ओठ इतका बारीक असतो, ज्याला जीवनी आपण म्हणतो, की ती आहे की नाही कळू नये इतकी नाजूक असं त्याचं वर्णन आपल्याकडे केलं गेलेलं. वरचा ओठ फार मोठा असणं हे काही सौंदर्याचं लक्षण मानलं जात नाही. वरचा ओठ इतका बारीक की जणू काही नुसती रेष आहे आणि खालचा ओठ मात्र टपोरा, त्याचं वर्णन आपल्याकडे मिळतं म्हणून आधर शब्द वापरला. आधर शब्दाचा पूर्ण ओठ असाही अर्थ आहेच, पण इथे त्यातल्या त्यात खालचा ओठ या पद्धतीने आपण त्याचं वर्णन वापरतो. त्या आधाराचा विचार आला. बिंबाधरा, पिकल्या तोंडल्याप्रमाणे, गुंजेप्रमाणे जिचे ओठ आहेत अशा त्या सुंदरीचे. त्या ओठांचं वर्णन केल्यानंतर त्याच्या उपयोगाचं वर्णन आपोआप गृहीत आहे. मग तसं उपयोगाचं वर्णन करायला सुरुवात तो जेव्हा प्रियकर करतो तेव्हा ती स्वाभाविक त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते आणि मग ती दूर जाण्याचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा रागात. राग शब्दाचा अर्थ संस्कृत मधला राग शब्द मराठीतला घेऊ नका. संगीतातला रागाचा संबंध नाही तिथे. प्रत्येक जागी तो शब्द त्या त्या भाषेत किंवा त्या त्या विषयात गेला तर अर्थ बदलतो. संस्कृत भाषेमध्ये राग शब्दाचा अर्थ प्रेम आहे. त्यातला आपल्याला नेमका समजणारा शब्द आणखीन सांगतो म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित कळेल. अनुराग. आता आपल्याला कळलं अनुराग म्हणजे प्रेम. जसा राग शब्द संस्कृतमध्ये प्रेम याच अर्थाने आलेला आहे, प्रेमाने. क्षौमम. क्षौम म्हणजे रेशमी वस्त्र. आता पुन्हा महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आधीच एक तर वस्त्र, त्यात ते रेशमी, ते अधिक सुळसुळीत असतात, त्याच्यात निविबंध शिथिल झालेलं अशा पद्धतीचं वस्त्र. नुसतं त्या प्रेमाने त्यांनी दोन बोटात जरी पकडलं, चुकून त्याचा हात जरी लागला तरी ते वस्त्र ढिलं अंगावरचं सरकणार आहे, हा भाव त्यातला लक्षात घ्या. म्हणून त्या प्रत्येक बारीक गोष्टीचं वर्णन केलं. क्षौमम. क्षौम म्हणजे रेशमी वस्त्र. क्षौमम रागात अनिभृत करी श्वाक्षिपत सुप्रियेषु. त्या रागामध्ये, त्या प्रेमामध्ये त्यांनी पुढे केलेल्या हातामध्ये ते वस्त्र चुकून सापडलेलं आहे. आता असं जेव्हा वस्त्र हातामध्ये सापडेल तेव्हा स्वाभाविक ते वसन विच्छेदित होईल, जागा आपली सोडणार आहे. आणि मग तसं त्या वस्त्राने जागा सोडली की पुढची अवस्था निर्माण होते रिमूढानाम. मुद्दाम मी चौथ्या ओळीतला श्लोक शब्द आपल्या समोर ठेवतो. त्या चौथ्या ओळीतला पहिला शब्द आपल्याला वापरला रिमूढानाम. रिमूढ अशा अवस्थेमध्ये त्या सगळ्या सुंदरी जातात. री शब्दाचा अर्थ लज्जा आपल्याला माहिती असलेला आहे. मूढ शब्दाचा अर्थ लज्जा आणि मूढ एकत्र शब्द मोठे सुंदर वापरले महाकवींनी. त्याच्या मागची भूमिका आपल्याला व्यवस्थित समजून घेतली की त्यातलं सौंदर्य लक्षात येईल. री म्हणजे लज्जा. मूढ शब्दाचा अर्थ काय? सामान्यतः व्याकरणामध्ये किंवा आपण शब्दकोशात जर पाहायला गेलात तर आपल्याला मूढ शब्दाचा अर्थ मूर्ख असा सापडेल. अर्थात फरक आहे त्यामध्ये, छटा आहे आपल्याला त्याच्यामध्ये, समजून घेण्याचाही थोडासा प्रयत्न करू. मूर्ख शब्दाचा अर्थ ज्याला काय करायचं तो कळतच नाही त्याला मूर्ख असं म्हणतात. मूढ शब्द तसा नाहीये, थोडा वेगळा फरक आहे. कोणता फरक आहे? ज्याला काय करायचं ते कळतं
पण करता येत नाही किंवा करत नाही त्याला मूढ म्हणतात. बारीक फरक आहे, पण तो फरकही फार महत्वाचा आहे, समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कळतच नाही त्याचा विषयच नाही, पण इथे मूढ शब्द वापरला याचा अर्थ कळतंय काय करायचं पण करत नाही किंवा करता येत नाही अशी जी अवस्था असते त्या अवस्थेला रीमूढ असं म्हटलेलं आहे. म्हणजे लाजेमुळे काय करावं हेच त्यांना सुचत नाहीये, आणि दुसरी गोष्ट सुचून त्यांनी जे केलं ते त्यांच्या कामी पडत नाहीये अशी मजेदार रचना तिथे आहे. म्हणजे एक तर त्या लाजून चूर झालेल्या आहेत, आणि त्या लज्जेने चूर झालेल्या स्त्रियांना, त्या युवतींना काय करावं हे एक तर समजत नाहीये, कशा पद्धतीने स्वतःचं लज्जा रक्षण करावं, त्या प्रियकरापासून स्वतःला वाचवावं हे त्यांना समजत नाहीये. आणि त्या गोंधळामध्ये त्या खरं तर बिचाऱ्या ज्या काही प्रयत्न करतायत ते प्रयत्नही असफल होत आहेत, आणि म्हणून त्यांची होणारी जी गोंधळलेली अवस्था, त्या गोंधळलेल्या अवस्थेला रीमूढ असं म्हटलेलं आहे. का तशी अवस्था त्यांची होते? वरती आपण सगळा विचार पाहिला 2 श्लोकांमध्ये. निवी बंधोच्छ्वसित शिथिलम यत्र बिंबाधराणाम क्षौमम रागात अनिभृत कर श्वाक्षिपत सुप्रियेषु ही भूमिका आपण पहिल्यांदा पाहिली. असे ते वस्त्र त्या प्रियकरांच्या हातात सापडल्यामुळे अंगावरचे वस्त्र शिथिल झालेले आहेत, अंगावरचे वस्त्र कुठेतरी दूर झालेले आहेत, आणि अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या स्त्रिया, त्या सुंदरी काय करतात? अर्चिस्तुंगान, त्या अर्चिस्तुंग असणाऱ्या, अर्ची म्हणजे ज्योत, अर्चिस्तुंग याचा अर्थ ज्याच्या उत्तुंग ज्योती वरपर्यंत पसरलेल्या आहेत. अर्चिस्तुंगान अभिमुखमपि, त्यांच्यापर्यंत जाऊन सुद्धा, अभिमुख होणे याचा अर्थ जवळ जाऊन पोहोचणे, त्या गोष्टीच्या मुखापर्यंत पोहोचणे अशा अर्थाने, किंवा त्याच्या दिशेने असणे. आपण एखादी शब्द वापरतो किंवा त्या दिशेकडे तोंड करून उभा आहे म्हणून पूर्वाभिमुख, अभिमुख शब्दाचा अर्थ तिकडे तोंड करून असलेल्या, त्या दिशेने केलेले प्रयत्न अशा अर्थाने तो शब्द वापरलाय. अर्चिस्तुंगान अभिमुखम अपि, अर्चिस्तुंग असणाऱ्या उंच उंच ज्यांच्या ज्योती आहेत, दिव्यांचं वर्णन आहे ते आपल्या समोर असलेलं, त्या दीप. कारण स्वाभाविक काय झालं, वरती आपण पाहिलं की त्या प्रियकरांनी ते वस्त्र ओढलेलं आहे, ते वस्त्र जागेवरून थोडंसं कमी जास्ती झालेलं आहे, ढळलेलं आहे, आणि अशा वेळी स्वाभाविक लज्जा आलेली ती स्त्री निदान एक काम करण्याचा प्रयत्न करते, दिवत बंद करू, दिवत विजवू, अंधारत निदान करू, म्हणजे निदान आपण त्या लज्जेपासून थोडं दूर होऊ शकू. ही जी कल्पना आहे त्या कल्पनेचा विचार महाकवी कालिदास आपल्या समोर करतायत. म्हणून अर्चिस्तुंगान अभिमुखमापे प्राप्य रत्नप्रदीपान, त्या दीपांच्या दिशेने त्या गोष्टी फेकल्या जातात की जणू काही तो दिवा विजेल. काय फेकायचं? शेवटच्या ओळीत आपल्याला ते सांगतायत, अर्चिस्तुंगान अभिमुखमपि प्राप्य रत्न प्रदीपान रीमूढानाम भवती विफल प्रेरणा चूर्ण मुष्टी शब्द मस्त वापरलेला आहे. चूर्ण मुष्टी, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण ठेवलेले आहेत. शृंगार कक्षाचं वर्णन चालू आहे. त्या शृंगार कक्षामध्ये एकमेकांना सजवण्यासाठी, एकमेकांना नटवण्यासाठी, सुगंध प्राप्ती करण्यासाठी, एकमेकांच्या सोबत क्रीडा लीला करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शृंगारिक गोष्टी ठेवलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या? जसं गुलाल ठेवलेला असू शकेल, मग एकमेकाला गुलालांचे बोटं लावणे, पंचमी जशी आपण खेळतो तशा पद्धतीच्या खेळांचा विचार आहे. शृंगाराकरता लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी, चूर्ण, जसं लोध्र चूर्णाचा विचार आपण केला होता. लोध्र पुष्पाचे परागकण एकत्र करून त्या आपल्या चेहऱ्याला सुगंध, आनंद, पांढरं करतात, शुभ्रता प्रदान करतात, पावडर सारखं वापरतात असं वापरलं, त्याची चूर्ण ठेवलेली असतील. सगळ्यात महत्वाचं चूर्ण चंदनाचं, चंदनाचा चुरा ठेवलेला आहे सुगंध देण्यासाठी, एकमेकांवर तो उधळण्यासाठी, एकमेकांना आनंद देण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण. काश्मीरचाच विषय चालू आहे, तिथला सगळा विषय असल्यामुळे स्वाभाविक केशर ठेवलेलं असेल भरपूर प्रमाणात. संपत्तीचा विषयच नाहीये, पंचायतच नाही, वाटेल तेवढी संपत्ती आहे, वाटेल तेवढं वैभव आहे, त्याच्यामुळे केशर इत्यादी गोष्टी ठेवलेल्या आहेत. आता या ज्या गोष्टी हातात जे येईल तेच मारणार ना,
त्यांना दिव्यावर काहीतरी फेकायचंय, दिवा लांब आहे, त्या दिव्यावर काहीतरी फेकून निदान दिवा विझवावा, जवळ काय आहे हे चूर्ण भरून ठेवलेले आहेत, ती मुष्टी उचलते, मुठभर चूर्ण उचलते आणि दिव्यावर फेकते, त्याला चूर्ण मुष्टी म्हटलं. विफल प्रेरणा असं मात्र त्याची अवस्था होते. का? त्याचं कारण आहे की ते जे दिवे आहेत ना ते सामान्य नाही, म्हणून तिसऱ्या ओळीत आपल्याला शब्द सांगितलाय रत्न प्रदीपान. तिथले जे दिवे आहेत सामान्य दिवा असतात, तेलवातीचा दिवा असतात आणि त्याच्यावर असं चूर्ण जाऊन पडलं असतं तर तो विझला असता. कारण पार्थिव दीप पद्धतीचा दीप असतो, त्यावेळी त्याच्यावर पार्थिव गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. ठेवलेला दिवा, पार्थिव म्हणजे सामान्य या अर्थाने मी शब्द वापरतोय, ठेवलेले दिवे सामान्य नाही आहेत, ते रत्नदीप आहेत आणि त्याच्यात पडलेले प्रतिबिंब आपण मागच्या श्लोकात पाहिले. ज्योतिष छाया विषय आपण पाहिला होता. आज चांदण्यांचेच प्रतिबिंब पडलेत, तुम्ही चूर्ण फेकल्याने फरक काय पडणार आहे? तो दिवा तिथे साध्या स्वरूपातला नाही तर विजेल कसा? आणि म्हणून इनी फेकलेली चूर्ण तिथे जाऊन विफल होतात. त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती नष्ट होते आणि मग ती स्त्री अधिकच रिमूढ अशा अवस्थेमध्ये जाते. तिची ती गोंधळलेली आणि तिच्या त्या गोंधळलेल्या अवस्थेचा आनंद घेणाऱ्या प्रियकराच्या आनंदाचा विचार करत आज थांबू. बाकीचं पुढच्या श्लोकात. तोपर्यंत जयतु संस्कृतम्.